बिझनेस रजिस्ट्रेशनची कायदेशीर प्रक्रिया ही काही घाबरण्याची गोष्ट नाही. नीट माहिती नसते म्हणून आपण त्यापासून लांब पळतो. व्यवसायाला कायदेशीर ओळख मिळवून देणं, तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवणं, फंडिंगसारखे किंवा टॅक्स बेनिफिट्स मिळवणं, यासाठी आज आपण जाणून घेणार आहे भारतामध्ये बिझनेस कसा रजिस्टर करायचा, तेही एकदम सोप्या भाषेत. नमस्कार मित्रांनो, मराठी सोशल मीडियावरती तुमचं स्वागत. इथे आपण मारतोय बिझनेसच्या गप्पा. चला बिझनेस करू. यामध्ये काही कायदेशीर बेनिफिटसाठी किंवा जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि व्यवसायाच्या विश्वासार्हतेला वाढवण्यासाठी बिझनेसचं रजिस्ट्रेशन करणं खूपच महत्त्वाचं आहे. भारतामध्ये बिझनेस कसा रजिस्टर करायचा, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि कोणता प्रकार तुमच्यासाठी एकदम योग्य आहे हे आपण आज बघणार आहे. तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जवळच्या कुणीतरी रिसेंटली एखादा बिझनेस सुरू केला असेल किंवा तुम्हाला बिझनेसबद्दल कुतूहल असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. फक्त एकच करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याकडे काय होतं, लोकांना बिझनेसची आयडिया डोक्यात असते पण त्याच्या कायदेशीर बाबींची आयडिया मात्र अजिबात नसते आणि मग ते त्याला घाबरून राहतात किंवा कुणावर तरी अवलंबून राहतात. तर तसं होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण गोष्टींची कल्पना येईल. ओके, तर चला सुरू करूया. भारतामध्ये मुख्यतः 5 प्रकारच्या कंपन्या रजिस्टर करता येतात. पहिला आहे सोल प्रोप्रायटरशिप, दुसरा आहे पार्टनरशिप फर्म, तिसरी आहे 1 पर्सन कंपनी, चौथी आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि 5वी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या 5ही ऑप्शन्सबद्दल किंवा ते ऑप्शन्स कुणासाठी आहेत याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाइड्सवरती बघणार आहोत. तर आता सगळ्यात पहिला सगळ्यांना माहिती असलेला आणि सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे तो म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप. सर्वात सोपी आणि कमीत कमी खर्चामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो असा हा प्रकार आहे सोल प्रोप्रायटरशिप. ह्याच्या नावातच आहे सोल म्हणजे एकच व्यक्ती, तर एकाच व्यक्तीचा मालकी हक्क असणारी अशी ही रजिस्ट्रेशनची पद्धत आहे. यामध्ये सरकारकडून MCA रजिस्ट्रेशनला कसलंही बंधन नसतं. MCA म्हणजे एक मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स नावाची एक संस्था असते जी सगळ्या कंपन्यांना रेग्युलेट करते. तर अशा कुठल्याही संस्थेमध्ये आपलं रजिस्ट्रेशन करण्याचं आपल्याला बंधन नाही आहे. सगळ्यांकडे अवेलेबल असलेली बेसिक डॉक्युमेंट्स वापरून, म्हणजे तुमचं पॅन, आधार, लाईट बिल किंवा तुमच्या पत्त्याचं एखादं डॉक्युमेंट असं वापरून तुम्ही सोल प्रोप्रायटरशिप रजिस्टर करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की सोल प्रोप्रायटरमध्ये तुम्ही म्हणजे प्रोप्रायटर आणि कंपनी हे वेगळे वेगळे नसतात. लोकांच्या दृष्टीने, सरकारच्या दृष्टीने तुम्ही एकच आहात. हे म्हणजे काय आपण थोडंसं पुढे बघूया. तर मुळात सोल प्रोप्रायटरशिपचा फायदा काय आहे, तर इझी टू सेटअप, इझी टू ऑपरेट. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणालो की सेटअप करणं अत्यंत सोपं आहे, कारण कुठलीही वेगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोड्यूस करायची नाही आहेत. तुमच्याकडे जनरली जी डॉक्युमेंट्स अवेलेबल असतात, तुमचं ओळखपत्र किंवा तुमचं ॲड्रेस प्रूफ, अशा बेसिक गोष्टी म्हणजे बेसिक डॉक्युमेंट्सवरती तुम्ही कंपनी सेटअप करू शकता. कंप्लायन्सेस आणि कागदपत्र ही कमी लागतात. कंप्लायन्सेस म्हणजे कंपन्यांचे जे रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, ते अत्यंत कमी आहेत सोल प्रोप्रायटरशिपसाठी. सर्व नफा स्वतःचा, म्हणजे काय की तुम्ही जे पैसे त्या कंपनीच्या मार्फत कमवाल ते सगळे पैसे तुमचे म्हणजे तुम्ही जर सोल प्रोप्रायटर असाल तर हे सगळे पैसे, तो सगळा नफा तुमचाच आहे, कारण तुमच्या व्यवसायामध्ये कोणीही भागीदार नाही आहे. आणि डबल टॅक्सेशन लागत नाही. म्हणजे काय की कंपनी एक वेगळा टॅक्स भरेल आणि तुम्ही एक वेगळा टॅक्स भराल, इन्कम टॅक्स, असं काही नाही आहे. मुळात कंपनीतर्फे मिळवलेला सगळा पैसा हा तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स ब्रॅकेटमध्येच कन्सिडर करू शकता आणि त्यानुसार जो काही तुमचा ब्रॅकेटप्रमाणे टॅक्स येईल तो भरू शकता.
त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं डबल टॅक्सेशन लागत नाही. हे सगळे फायदे मुळात अशा लोकांसाठी आहेत जे जस्ट काहीतरी सुरू करतायत किंवा अत्यंत छोट्या प्रमाणात काहीतरी सुरू करतायत आणि त्यामुळे कुठल्याही मोठ्या खर्चाशिवाय, कुठल्याही मोठ्या रिक्वायरमेंट्सशिवाय ते स्वतःचा बिझनेस लगेच सुरू करू शकतात. त्यामुळे सोल प्रोप्रायटरशिप हा अत्यंत आवडीचा लोकांच्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरला जाणारा कंपनी रजिस्ट्रेशनचा प्रकार आहे. आता जिथे फायदे आहेत ना तिथे थोडेफार तोटेही असतात. तर ह्याच्यामध्ये काय तोटा आहे तर अनलिमिटेड लायबिलिटी हा शब्द पुढे बरेचदा येणार आहे. लिमिटेड लायबिलिटी किंवा अनलिमिटेड लायबिलिटी. तर अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय की तुम्ही आणि तुमचा व्यवसाय हे वेगळे वेगळे नसल्यामुळे जर या व्यवसायासाठी तुम्ही असं धरून चला की 1,00,000 रुपयाचं कर्ज काढलं तर तुमचा व्यवसाय जर चालला नाही तर ते कर्ज केवळ व्यवसाय चालला नाही म्हणून मी आता देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही स्वतः त्या कर्जासाठी तितकेच जबाबदार आहात जितका की तुमचा व्यवसाय. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने तुमच्या स्वतःच्या सेविंग्समधून किंवा तुमच्या स्वतःच्या बाकीच्या पैशांमधून तुम्हाला हे पैसे भागवावे लागतील. याला आपण असं म्हणतो की अनलिमिटेड लायबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तुमच्या स्वतःच्या पैशातूनही बिझनेससाठी घेतलेलं कर्ज परत द्यावं लागू शकतं. सेपरेट लीगल एंटिटी नाही असं इथे मी लिहिलं आहे तोटा म्हणून, किंवा मालक आणि बिझनेस एकच असतात. आता तुम्ही म्हणाल की मगाशी तर आपण म्हणालो की हा फायदा आहे किंवा ही एक चांगली बाजू आहे. तर नक्कीच ही जमेची बाजू आहे व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने. पण बिकॉज तुम्हाला कुठलीही सेपरेट लीगल एंटिटी नसल्यामुळे किंवा तुम्ही आणि बिझनेस वेगळे वेगळे नसल्यामुळे त्या बिझनेसला असं काही ठोस स्वतःचं असं अस्तित्व नसतं. त्यामुळे उद्या समजा तुम्हाला काही मोठं कर्ज काढायची गरज पडली किंवा जास्ती लोक कामावर ठेवायला लागले किंवा हा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला काही नवीन योजना करायच्या असतील तर गव्हर्नमेंटकडनं फार मोठं सहाय्य यासाठी तुम्हाला मिळू शकणार नाही. कारण तुमच्या बिझनेससाठी अशी ती काही एक वेगळी एंटिटी बनलेली नाही आहे. त्याच्या पुढचा पॉईंट सिमिलरच आहे की इन्व्हेस्टर्स मिळवणं कठीण आहे. म्हणजे समजा मी एक थर्ड पार्टी आहे आणि मला 5,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत कुठल्या तरी बिझनेसमध्ये, तर मी कुठल्याही सोल प्रोप्रायटरशिप असलेल्या बिझनेसमध्ये ते इन्व्हेस्ट करणार नाही. कारण सोल प्रोप्रायटरशिप जो ओन करतोय तो प्रोप्रायटर उद्या पळून गेला किंवा त्याला तो बिझनेस करणं जमलं नाही किंवा त्यांनी त्या बिझनेसमधनं म्हणावे तेवढे पैसे कमवले नाहीत तर माझी सगळी इन्व्हेस्टमेंट रिस्कवर जाते. माझ्याकडे कुठलंही असं खात्रीशीर असा काही मार्ग नाही आहे माझे पैसे वसूल करण्याचा. त्यामुळे इन्व्हेस्टर्स मिळवणं हे अत्यंत कठीण आहे सोल प्रोप्रायटरशिप तुमची असेल तर. अर्थात हे सगळे तोटे जर तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने हा बिझनेस पुढे न्यायचा असेल तर आहेत. टू स्टार्ट विथ म्हणजे सुरू करताना तुम्ही नेहमी जर एकटे असाल ऑफकोर्स तर सोल प्रोप्रायटरच्या माध्यमातून बिझनेस सुरू करू शकता. काय लागेल हो बिझनेस चालू करण्यासाठी? जसं मी तुम्हाला म्हणालो आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं एखादं बँक खातं किंवा ऑफिस किंवा स्वतःची जागा असलेल्याचं प्रूफ, ही डॉक्युमेंट्स तुम्हाला बास आहेत बिझनेस सुरू करायला. कायद्यानं बंधनकारक नसलं तरी तुम्ही जर व्यवसायासाठी वेगळं बँक अकाउंट ओपन करू शकलात तर सोन्याहून पिवळं. कोणताही जवळचा CA तुम्हाला सोल प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो. त्यासाठी तो तुम्हाला काही फॉर्म्स भरून देईल. शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन म्हणजे ज्याला आपण शॉप ॲक्ट म्हणतो, किंवा उद्योग आधार आहे, किंवा MSME रजिस्ट्रेशन आहे, टॅन रजिस्ट्रेशन आहे, GST रजिस्ट्रेशन आहे. हे जे काही तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या अनुरूप लागणार आहे ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचा CA बनवून देऊ शकतो आणि त्याचा खर्चही मला वाटतं अत्यंत लिमिटेड आहे. कुणासाठी हे रजिस्ट्रेशन योग्य आहे तर असे दुकानदार, तुमच्या आजूबाजूचे मोस्टली सगळे दुकानदार हे सोल प्रोप्रायटरशिप
नी रजिस्टर केलेले बिझनेस चालवत असतात बरं का. किंवा घरातून केले जाणारे छोटे छोटे बिझनेसेस, फूड बिझनेस असेल, किंवा तुम्ही एखादा आर्टिस्ट असाल, किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहे कोणी, किंवा कसलीही कन्सल्टन्सी देणारे तुम्ही असाल, तर असे कुठल्याही प्रकारचे व्यवसाय जे तुमच्या एकमेव मालकीचे असणार आहेत, असे कुठलेही व्यवसाय तुम्ही सोल प्रोप्रायटरशिपच्या अंडर करू शकता. आता पुढचा प्रकार आहे पार्टनरशिप फर्म. आपण नेहमी असं ऐकतो बघा की दोघं मित्र एकमेकाशी बोलत असताना की अरे तुला पण हे आवडतं आहे, मला पण हे आवडतं आहे, चल एक बिझनेस करूया, 50-50 किंवा 40-60 असं काहीतरी तुम्ही ऐकत असाल. एकदम कॅज्युअली लोक बोलताना पण असं म्हणतात की आपण एक पार्टनरशिपमध्ये काहीतरी करूया, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने 2 किंवा अधिक व्यक्तींनी जर एकमेकांच्या संमतीने एकत्र बिझनेस करायचा ठरवला तर तसा बिझनेस आपल्याला पार्टनरशिप फर्म या अंडर रजिस्टर करता येतो. यामध्ये काय लागतं तर एक करार करावा लागतो ज्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. हे मात्र तुम्हाला जे 2 किंवा 3 लोक एकत्र बिझनेस करायला इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये करावं लागतं, जेणेकरून ते काहीतरी रूल्स ठरवतील, तर त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. ते करणं मस्ट आहे. ह्यामध्ये सुद्धा, या प्रकारच्या बिझनेसमध्ये सुद्धा सरकारकडून MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्ससाठी कसलंही रजिस्ट्रेशन बंधनकारक नाही. पार्टनरशिप डीडमध्ये काय लागतं तर पार्टनर्सचं नाव, पार्टनर्सचा पत्ता, भांडवल, म्हणजे समजा 2 मित्र म्हणून बिझनेस करणार आहेत तर दोघंही किती पैसे इन्व्हेस्ट करतील सुरुवातीला त्याच्याबद्दलची माहिती, त्याला आपण भांडवल असं म्हणतो. किंवा नफा वाटप म्हणजे 50-50% प्रॉफिट मिळणार का एखाद्याचं स्किल जास्त आहे म्हणून तो 60% प्रॉफिट ठेवणार आणि दुसऱ्याला 40% देणार. किंवा एखादा म्हणेल की मी जास्ती इन्व्हेस्ट करतो आहे त्यामुळे मला जास्ती फायदा मिळाला पाहिजे म्हणून तो 70% फायदा ठेवणार आणि दुसऱ्याला 30% फायदा देणार. असं काही आहे का. तर हे बेसिकली तुमच्यावर आहे. तुम्ही जसे नियम ठरवाल, तुमच्या दोघांमध्ये तिघांमध्ये जे कोणी पार्टनर्स असतील त्यांना जे मान्य होईल ते तुम्ही त्या पार्टनरशिप डीडमध्ये किंवा त्या करारामध्ये लिहू शकता. जबाबदाऱ्या आणि अधिकार म्हणजे जे पार्टनर्स आहेत त्यांनी काय कामं करायची आहेत, त्यांच्या काय जबाबदाऱ्या असणार आहेत. समजा एक असेल की तो म्हणेल मी मार्केटिंग करणार आहे, दुसरा असेल तो म्हणेल की मी प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग बघणार आहे. तर अशा त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची कामं आणि त्यांचे अधिकार, म्हणजे नवीन लोक रिक्रूट करण्याचा अधिकार एकाला आहे, पण कुणाला माल विकायचा हे ठरवायचा अधिकार दुसऱ्याला आहे. असं काही तुम्हाला ठरवायचं असेल तर असंच ठरवलं पाहिजे असं बंधन नाही. पण असे कुठल्याही प्रकारचे जे नियम आहेत, जे रूल्स आहेत, जे तुम्हाला सगळ्यांना पार्टनर्सना पटतील असे सगळे तुम्हाला लिस्ट करावे लागतात. ते ज्या करारामध्ये लिस्ट होतात त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. ओके. आता पार्टनरशिप फर्मसुद्धा अत्यंत सोपा प्रकारे रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने, अगेन खूप मोठी डॉक्युमेंटेशन्स त्याच्यासाठी सुद्धा लागत नाहीत. याचे मुळात फायदे काय तर सोपी प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशन करणं. फायदे, तोटे आणि जबाबदारी यांचं विभाजन तुम्ही सुरुवातीलाच म्हणजे बिझनेस सुरू करण्याच्या आधीच ठरवू शकता आणि ते ठरवलेलं तुम्ही पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे मग त्याच्यानुसार तुमचा बिझनेस तुम्हाला चालवता येतो. नवीन स्किल्स. आता ही गंमत काय आहे की जेव्हा 2 किंवा 3 लोक एकत्र येतात ना तेव्हा काय होतं की मी 2 गोष्टींमध्ये चांगला आहे, समोरचा माझा पार्टनर उरलेल्या 2 गोष्टींमध्ये चांगला आहे, माझा तिसरा पार्टनर त्याच्याकडे पैसे खूप आहेत. तर प्रत्येकाचं एक स्किल वेगळं असतं. त्यामुळे एका बिझनेसला लागणाऱ्या वेगवेगळ्या स्किल्स तुम्हाला वेगळ्या लोकांकडनं मिळतात आणि त्यामुळे तुमचा बिझनेस सक्सेसफुल होण्याची शक्यता वाढते. तसंच जास्ती गुंतवणुकीची शक्यता सुद्धा वाढते. म्हणजे एकाच माणसाने 5 लाख रुपये एकदम टाकण्यापेक्षा 2 किंवा 3 लोकांनी 2-2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला गुंतवणूक लवकर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोही एक फायदा पार्टनरशिप फर्म्समध्ये असतो.
रिटर्न्स MCAकडे दाखल करावे लागत नाहीत, कारण मुळातच तुमचं रजिस्ट्रेशन MCAकडे करावं लागत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे रिटर्न्स किंवा ऑडिट्स किंवा असे कुठलेही कायदेशीर रिव्ह्यूज तुम्हाला या बिझनेससाठी करावे लागत नाहीत. जेणेकरून किचकट प्रक्रिया अशी काहीही इथे नाही आहे. फक्त तुम्ही पार्टनरशिप डीड व्यवस्थित केलं आणि जर तुम्ही त्या डीडला नीट चिकटून राहिलात, जे तुम्ही ॲग्रीमेंट केलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर वागत राहिलात, तर पार्टनरशिप फर्म ही अत्यंत चांगल्या प्रकारचा बिझनेस करू शकते. आता पुन्हा मी म्हटलं तसं की जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. इथे तोटे पुन्हा तेच आहेत, अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणजे तुम्ही जरी 2 किंवा 3 पार्टनर्स असाल आणि तिघांमधल्या एकमेकाचं तुमचं नाही पटलं किंवा बाकी कुठल्याही कारणामुळे जर बिझनेस लॉसमध्ये जायला लागला किंवा तुम्हाला कर्ज घ्यायला लागली आणि नंतर ती तुम्ही फेडू शकत नसाल, बिझनेसमधून तेवढे पैसे मिळत नसतील, अशा कुठल्याही कारणामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सनल अकाउंटमधनं हे पैसे द्यावे लागतील. त्याच पद्धतीने समजा 3 पैकी 2 पार्टनर समजा पळून गेले आणि म्हणले की अरे माझ्याकडे पैसेच नाहीत आणि आता मी कर्ज देऊ शकत नाही, तर तुम्हाला एकट्याला ते सगळं कर्ज फेडावं लागेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझे 2 पार्टनर होते त्यांनीही तेवढे पैसे दिले पाहिजेत, असं कुठलंही नाही. जो कोणी तिथे अवेलेबल असेल त्याची ही संपूर्णपणे लायबिलिटी आहे की त्यांनी हे पैसे भरले पाहिजेत. त्यामुळे हा एक सगळ्यात मोठा तोटा आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरनी फसवलं तर पार्टनरशिप डीडमध्ये त्या फसवणुकीला कायद्याचं फारसं प्रोटेक्शन मिळत नाही. सेपरेट लीगल एंटिटी ही सुद्धा नाही आहे. त्यामुळे मालक आणि बिझनेस सगळे एकत्रच असतात. त्यामुळे सोल प्रोप्रायटरसारखंच तुमचं टॅक्सेशन होतं. इन्व्हेस्टर मिळवणं इथे सुद्धा कठीण आहे, कारण कुणालाही बाहेरच्या माणसाला याची खात्री नसते की मी इन्व्हेस्ट केलेले पैसे मला परत मिळतील की नाही. मतभेद होण्याची शक्यता खूप असते. काय होतं, सुरुवातीला जेव्हा बिझनेस आपण छान करू असं आपण म्हणतो त्यावेळेला सगळंच खूप मस्त असतं आणि मग अरे तू माझा खास मित्र आहेस, आपण दोघं मिळून करू, असं एक इमोशनल ग्राउंडवर पार्टनरशिप तयार होते. पण नंतर जेव्हा असं वाटायला लागतं की तुझ्या चुकीच्या डिसिजनमुळे आपण पैसे कमवू शकत नाही आहे किंवा तू म्हणावा तेवढा वेळ देऊ शकत नाहीस म्हणून आपला बिझनेस चालत नाही आहे, असं एकमेकाबद्दल वाटायला लागलं की एकमेकांमध्ये मतभेद होतात. आणि त्यामुळे तुम्ही जर ऐकलं असेल तर मोस्टली लोक असं म्हणतात की पार्टनरशिप फर्म्स या जास्ती टिकत नाहीत. याचं कारण नंतर लोकांमध्ये वाद होतात. अर्थात होतातच असं नाही, पण अशी शक्यता आहे. आणि विसर्जन करणं कठीण आहे, कारण एक पार्टनरशिप डीडवरती तुम्ही सगळं लिहिलेलं आहे की कोण काय करेल, कोण किती पैसे टाकेल, कोण काय काम करेल. उद्या जर 2 लोक म्हणाले की आता मला हे नाही करता येते किंवा एक माणूस म्हणाला की आता मला हे नाही करता येते, तुमचा एक पार्टनर म्हणला मला तर यातनं बाहेर पडायचं आहे, तर हे सगळं जे तुम्ही एकत्र मोट मानली आहे ती विसर्जन करणं खूप कठीण आहे. त्यामुळे हे सगळे पार्टनरशिप फर्मचे तोटे आहेत. पण अगेन एकमेकाचा नीट विचार केला आणि एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवला आणि जे तुम्ही पहिल्या दिवशी ठरवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर हे नीट वागू शकलात पार्टनरशिप डीडप्रमाणे, तर पार्टनरशिप फर्म्ससुद्धा चांगला बिझनेस करू शकतात. आता पार्टनरशिप फर्म रजिस्टर करण्यासाठी काय करायला लागेल, तर पुन्हा कुठला तरी जवळचा CA पकडायचा, तो तुम्हाला सगळी मदत करू शकतो. तो तुम्हाला पार्टनरशिप डीड तयार करून देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही संस्थेसाठी पॅन कार्ड मिळवू शकता. हा व्यवसाय ज्या राज्यात तुम्हाला करायचा आहे त्या राज्याच्या रजिस्टर ऑफ फर्म्सकडे अर्ज करायला लागतो. हे सगळं काम तुम्हाला CA करून देतो. रजिस्टर ऑफ फर्म्सकडे पण नोंदणी करणं अनिवार्य नाही, पण ती जर तुम्ही केली तर त्याला थोडंसं कायदेशीर स्वरूप मिळेल. कुणासाठी हा व्यवसाय योग्य आहे, तर पार्टनरशिप फर्म अशा लोकांनी करावी जिथे 2 किंवा अधिक लोक, अधिक व्यक्ती आपले पैसे, रिसोर्सेस, आपली अक्कल, आपले स्किल्स, कौशल्य हे सगळं एकत्र आणत आहेत आणि एक काहीतरी मिनिंगफुल बिझनेस करायचं बघत आहेत. फॅमिली बिझनेस असेल किंवा लघु आणि मध्यम उद्योग असेल किंवा रिटेल असेल, कन्सल्टिंग असेल, अनेक प्रोफेशनल सेवा असतील,
तर या सगळ्या क्षेत्रातल्या व्यवसायांसाठी तुम्ही पार्टनरशिप फर्म करू शकता. शिवाय मोठ्या प्रमाणात बिझनेस करण्याआधी जर तुम्हाला टेस्टिंग द वॉटर्स आपण म्हणतो, म्हणजे करून बघायचं आहे की प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, मी करून बघतो आणि जर चांगला चालला तर आपण याची मोठी कंपनी करूया, असं जर तुम्हाला काही असेल तर अशा वेळेला 2 किंवा 3 लोक एकत्र येऊन टू स्टार्ट विथ तुम्ही पार्टनरशिप फर्म करू शकता. आणि मग जेव्हा तुम्हाला 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर असं वाटेल की आता हेच सगळं चांगलं चाललं आहे, त्यावेळेला तुम्ही त्याची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये त्याचं रूपांतर करू शकता. ते पण सोपं आहे. सो हे सगळं झालं पार्टनरशिप फर्मबद्दल. आता पुढचा प्रकार आहे 1 पर्सन कंपनी म्हणजे OPC. हा तुलनात्मकदृष्ट्या नवीन प्रकार आहे भारतामध्ये कंपनी रजिस्टर करण्याचा. 2013मध्ये सुरू झाला आहे. फारसा लोकांना माहिती नाही आणि त्यामुळे नीट ऐका की 1 पर्सन कंपनी हा काय प्रकार आहे. तर बेसिकली एकट्या व्यक्तीला जर कंपनी सुरू करायची असेल तर पण सोल प्रोपरायटर पद्धतीने त्याला ते करायचं नाही आहे. म्हणजे त्याला कंपनीला एक वेगळं स्वतःचं असं लीगल अस्तित्व पाहिजे. ती कंपनी स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकली पाहिजे. त्याला एक स्ट्रक्चर पाहिजे आणि तरीही माझं एकट्याचं त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर सोल प्रोपरायटर हा त्यासाठी ऑप्शन नाही आहे. आणि म्हणून अशा लोकांसाठी कंपनी रजिस्ट्रेशन करण्याचा हा प्रकार आहे ज्याला म्हणतात 1 पर्सन कंपनी. यामध्ये एकट्या व्यक्तीलाच हा पर्याय अवेलेबल असतो आणि एकट्याचं 100% नियंत्रण या कंपनीवर असतं. आता 1 पर्सन कंपनी करण्याचा फायदा काय हो, तर लिमिटेड लायबिलिटी. म्हणजे मगाशी आपण आत्तापर्यंत जे ऐकलं पहिले दोन्ही ऑप्शन्स, त्याच्यामध्ये अनलिमिटेड लायबिलिटी असा प्रकार होता. म्हणजे जर कुठल्याही कारणाने तुमचा बिझनेस चालला नाही तर तुमच्या खिशातले पैसे तुम्ही पर्सनल अकाउंटमधनं पैसे द्या, असा तो ऑप्शन होता. इथे मात्र तसं नाही आहे. लिमिटेड लायबिलिटी याचा अर्थ असा आहे की तुमच्या कंपनीला स्वतःचं अस्तित्व आहे. उद्या जर तुमची कंपनी काही प्रॉब्लेममध्ये गेली तरी तुमचे स्वतःचे जे पर्सनल ॲसेट्स आहेत ते तुमचे सिक्युअर्ड राहतात. तुम्ही आणि तुमची कंपनी हे एकच नसतात, वेगळे वेगळे असतात. म्हणून लिमिटेड लायबिलिटी हा अत्यंत मोठा फायदा 1 पर्सन कंपनीमध्ये तुम्हाला मिळतो. दुसरं आहे की बँक लोन मिळवायला हे सोपं आहे. कारण तुमच्या कंपनीला स्वतःचं असं स्ट्रक्चर आहे. ती कंपनी फॉर्म करण्यासाठी तुम्ही काही ड्यू डिलिजन्स केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्सकडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एका कायदेशीर प्रक्रियेतनं पास होऊन मग ही कंपनी तुम्ही फॉर्म केलेली आहे असा त्याचा अर्थ असल्यामुळे बँक लोन मिळवायला तुम्हाला सोपं जातं. किंवा बाकीचे अनेक बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात कारण तुमच्या कंपनीला स्वतःचं अस्तित्व असतं. त्याचबरोबर एकच व्यक्ती कंपनीची संपूर्ण रचना करू शकते आणि त्याच व्यक्तीचं 100% नियंत्रण असू शकतं. त्यामुळे 1 पर्सन कंपनी हा अत्यंत फायद्याचा आणि अत्यंत चांगला असा कंपनी फॉर्मेशनचा प्रकार आहे. आता याच्यामध्ये तोटा काय आहे, तर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये 1 पर्सन कंपनीला तुम्हाला मर्यादित म्हणजे लिमिटेड फंडिंग मिळू शकतं. कारण उघड आहे की ही कंपनी एकाच्याच मनाने चालणार आहे. तिथे 25 लोक 50 लोक असे ते डिसिजन्स घ्यायला नाही आहेत, एक माणूस डिसिजन घेणार आहे. त्यामुळे जेव्हा बाहेरून लोक फंडिंग करतात तेव्हा ते हे सगळं विचार करतात. त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला फंडिंग कमी मिळेल. त्यानंतर एकाच सदस्याच्या रचनेमुळे तुम्हाला जर उद्या एक्सपान्शन करायचं असेल बिझनेसचं किंवा नवीन ऑप्शन्स शोधायचे असतील तर ते थोडंसं तुम्हाला कठीण जातं कारण सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे. अजून एक तोटा महत्त्वाचा आहे तो म्हणजे नॉमिनी रिक्वायरमेंट अत्यंत स्ट्रिक्ट आहे इथे. कारण मालकाचा मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व असं काही गोष्ट घडली तर कंपनी चालवण्यासाठी एक कोणीतरी नॉमिनेशन तुम्हाला निवडावा लागतो आणि त्याच्या थ्रू ही कंपनी चालवावी लागते. तसंच 1 पर्सन कंपनीला सोल प्रोपरायटरच्या तुलनेमध्ये
जास्त टॅक्सेस भरायला लागतात, कारण कंपनी असल्यामुळे कंपनीला स्वतःचेही टॅक्सेस आहेत आणि शिवाय तुम्ही जे तुमचं उत्पन्न घ्याल त्यानुसार तुम्हाला तुमचा स्वतःचा इन्कम टॅक्स आहे. त्यामुळे हे सगळं कंपनी आणि मालक एकच आहे असा प्रकार इथे नसतो. कंपनी वेगळी असल्यामुळे तुम्हाला टॅक्सेशनच्या दृष्टीने वेगळा विचार करावा लागतो. आता 1% कंपनीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया काय आहे, तर तुम्हाला डिजिटल सिग्नेचर्स बनवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला DIN म्हणजे डायरेक्टर्स आयडेंटिटी बनवावी लागते. त्यानंतर तुमच्या कंपनीच्या नावाची तुम्हाला मंजुरी आणावी लागते. त्यानंतर MOA AOA अशी काही डॉक्युमेंट्स असतात, ती तुम्हाला बनवावी लागतात. आणि मग ही सगळी कागदपत्र मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या पोर्टलवरती भरून तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट मिळवावं लागतं. त्यामुळे हे थोडंसं कायदेशीर काम आहे. डॉक्युमेंट्समध्ये बरीच इन्फॉर्मेशन द्यावी लागते. सगळीच माहिती आपल्याकडे असेल असं नाही. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की हे डिजिटल सिग्नेचर किंवा DIN करण्याची एक स्वतःची प्रोसिजर असते. ती तुम्ही कोणी उठून स्वतः ती प्रोसिजर करू शकत नाही. त्याला काही नॉमिनेटेड लोकच ते करायला लागतात. त्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कंपनी सेक्रेटरीज असे काही सल्लागार जे आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत, जे या कंपनी कायद्यांमध्ये तज्ज्ञ असतात, त्यांच्याशी तुम्हाला गाठ घ्यावी लागेल आणि ते तुम्हाला 1% कंपनीची नोंदणी सगळ्या कायदेशीर बाबींचं पालन करून तुम्हाला ते करून देतील. आता कुणासाठी 1% कंपनी योग्य आहे, तर आपण जसं म्हणालो की एकट्याने मला व्यवसाय चालवायचा आहे, मला स्वतःला 100% डिसिजन्स घ्यायचे आहेत, पण मला सोल प्रोप्रायटरसारखं अनलिमिटेड लायबिलिटीवाला ऑप्शन नको आहे, किंवा मला काहीच कायदेशीर स्ट्रक्चर नाही अशा पद्धतीत मला काम नाही करायचं. आय वॉन्ट माय कंपनी टू बी रजिस्टर्ड. मला एक रजिस्टर्ड बिझनेस करायचा आहे. त्यामुळे कंपनीसारखी रचना, त्याचे फायदे हे मला जर घ्यायचे असतील तर अशा लोकांसाठी 1% कंपनी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुमचं स्वतःचं संपूर्ण नियंत्रण त्याच्यावरती राहीलच, त्याच्याबरोबरच तुमची लिमिटेड लायबिलिटी पण राहील. तुम्हाला व्यवसायासाठी स्वतंत्र कायदेशीर ओळख म्हणजे ज्याला सेपरेट लीगल एंटिटी असं म्हणतात, ती तुमची तयार होईल आणि कॉर्पोरेट फ्रेमवर्कच्या अंडर तुम्हाला काम करता येईल. त्यामुळे एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध बिझनेस तुम्ही करू शकता जर तुम्ही 1% कंपनीच्या अंडर रजिस्ट्रेशन केलं तर. त्यामुळे तुम्ही अजून माहिती जरूर वाचा या ऑप्शनबद्दल. तुम्हाला एकट्याला बिझनेस करण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. कंपनी रजिस्ट्रेशनचा पुढचा प्रकार आहे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. आता बघा, आपण सोल प्रोप्रायटरशिप बघितलं आणि मग त्याची एक सुधारित आवृत्ती म्हणून आपण 1% कंपनी बघितलं. तसं आपण मगाशी बघितलं पार्टनरशिप फर्म, आणि आता त्याची सुधारित आवृत्ती म्हणून आपण बघतोय लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म, जी आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर LLP हे कंपनी आणि पार्टनरशिप फर्म यांचं एक मिश्र स्वरूप आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये तुम्हाला काय हवं होतं, तर पार्टनरशिप डीड पाहिजे होतं. इकडे त्याला म्हणतात LLP ॲग्रीमेंट, आणि हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे वेगळे पार्टनर्स काय काय करणार, काय जबाबदारी घेणार, किती पैसे इन्व्हेस्ट करणार, त्यांचे रोल्स काय असणार, ते काय काम करतील आणि काय काम नाही करणार, हे सगळं LLP ॲग्रीमेंटमध्ये लिहिणं मस्ट आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म ही अशी कंपनी आहे ज्याच्यामध्ये व्यवसायाच्या कर्जासाठी, जबाबदाऱ्यांसाठी भागीदारांची वैयक्तिक संपत्ती त्याला अटॅच होत नाही. म्हणजे तुम्ही ॲज अ कंपनी ही रन करू शकता, त्याला स्वतःचं एक लीगल स्ट्रक्चर आहे, आणि भागीदारांची किंवा पार्टनर्सची लायबिलिटी ही लिमिटेड आहे. आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये सगळे भागीदार हे वैयक्तिकरित्या जबाबदार असतात, तिथे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी असते. इकडे हे कंपनी स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला लिमिटेड लायबिलिटीचा दर्जा आहे. LLP ही एक स्वतःची कायदेशीर ओळख असलेली कंपनी असल्यामुळे
ती स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी विक्री करू शकते, ती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करार करू शकते आणि तिच्यावर ॲज अ कंपनी कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. आता लिमिटेड लायबिलिटीचे फायदे काय आहेत, तर सेपरेट लीगल एंटिटी आहे ही. म्हणजे 2 पार्टनर्स 3 पार्टनर्स एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलं की आपल्याला पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा आहे. पण पार्टनरशिप फर्म रजिस्टर न करता त्यांनी स्वतःची जर LLP रजिस्टर केली तर त्यांच्या एकत्र व्यवसाय करण्याच्या त्यांच्या फिलिंग्सना एक कायदेशीर स्ट्रक्चर मिळतं. इट इज अ सेपरेट लीगल एंटिटी. त्यामुळे मग त्यांची लायबिलिटी लिमिटेड होते, म्हणजे त्यांची वैयक्तिक संपत्ती सुरक्षित राहते, त्यांना टॅक्स बेनिफिट्स मिळतात, त्यांचं जे प्रॉफिट शेअरिंग आहे त्याच्यामध्ये त्यांना बरेच ऑप्शन्स मिळतात आणि फायदे तोटे जबाबदारी यांचं ते विभाजनही करू शकतात. त्यामुळे पार्टनरशिप फर्ममधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी इथेही अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला कंपनी असल्यामुळे कायदेशीर सपोर्ट या मॉडेलमध्ये तुम्हाला जास्त आहे. आता याच्यात तोटे काय आहेत, तर पार्टनरशिप फर्मच्या दृष्टीने विचार केला ना तर त्या कंपॅरिझनमध्ये फॉर्मेशन कॉस्ट म्हणा किंवा मेंटेनन्स कॉस्ट म्हणा ही जास्त आहे LLPमध्ये. तसंच तुम्हाला कंप्लायन्सेस जास्तीचे करावे लागतात कारण ही रजिस्टर्ड कंपनी आहे. त्याच्यानंतर नवीन तुम्हाला कोणी पार्टनर जमा करून घ्यायचं असेल, नवीन पार्टनर इन्क्लूड करायचं असेल तुमच्या कंपनीमध्ये, तर ते करणंसुद्धा पारंपरिक कंपनीच्या दृष्टीनं तुलनेनं अधिक गुंतागुंतीचं, अधिक अवघड आहे. पण हे सगळं अवघड यासाठी आहे कारण याला कंपनीचं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे हे जरी तोटे म्हणून आपण दाखवत असलो तरी तुमच्या स्वतःच्या लाँग टर्म फायद्याच्या दृष्टीने हे सगळ्या महत्त्वाच्याच बाबी आहेत असं मी म्हणेन. आता ही कंपनी रजिस्टर करायची असेल तर काय प्रोसेस आहे, तर पुन्हा 1 पर्सन कंपनीसारखीच प्रोसेस आहे. तुम्हाला डिजिटल सिग्नेचर लागेल, तुम्हाला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन लागेल, तुम्हाला कंपनीचं नाव मंजूर करून घ्यायला लागेल, MOA AOA तयार करावे लागतील. त्यानंतर ही सगळी कागदपत्रं MCAच्या पोर्टलवरती तुम्हाला अपलोड करून तुम्हाला इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट मिळवायला लागेल, LLP ॲग्रीमेंट तयार करायला लागेल आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एखादा जवळचा चांगला चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी अशी कंपनी तुम्हाला गाठावी लागेल जे तुम्हाला हे सगळं करून देतील. कुणासाठी हे स्ट्रक्चर सगळ्यात चांगलं आहे, तर जर तुम्ही काही स्टार्टअप करू इच्छित आहात तुमच्या जवळच्या मित्रांबरोबर किंवा एक ज्याला आपण म्हणू काही समविचारी लोकांबरोबर तुम्हाला काही बिझनेस सुरू करायचा आहे जो छोटा किंवा मध्यम स्वरूपाचा आहे, तर अशा ठिकाणी जिथे भागीदारांचं जी लायबिलिटी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही खात्री देता येत नाही आणि त्यामुळे लिमिटेड लायबिलिटी हा ऑप्शन तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर अशा वेळेला तुम्ही LLP रजिस्ट्रेशन करू शकता. रेग्युलेटरी कंप्लायन्स या कंपन्यांना मॅन्डेटरी असतो, त्यामुळे अशा वेळेला एकमेकाची फसवणूक होण्याचे प्रमाण खूप कमी होतात. त्याचबरोबर तुम्हाला पुढे ही कंपनी वाढवायची असेल, काही तुम्हाला त्याच्यासाठी पैसे उभे करायचे असतील तर त्या दृष्टीने सुद्धा हे स्ट्रक्चर तुम्हाला जास्ती कामाला येईल. जॉईंट व्हेंचर्स किंवा सध्याच्या अनेक एक्झिस्टिंग भागीदारी संस्थासुद्धा ह्या पद्धतीच्या रजिस्ट्रेशनमध्ये मूव्ह होऊ शकतात. त्याच पद्धतीने स्वतःचा व्यवसाय जर कुठला 2-3 लोकांनी मिळून केलेला असेल आणि त्यांना अधिकृतपणे तो व्यवसाय मोठा करायचा असेल तर अशा फ्रीलान्स करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा LLP हा एक फायदेशीर पर्याय आहे. आणि आता बिझनेस रजिस्ट्रेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा आणि शेवटचा पर्याय म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करणं. प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्याचा एक अत्यंत लोकप्रिय पर्याय आहे. ही एक अशी रचना आहे ज्याच्यामध्ये भागधारकांची म्हणजे शेअर होल्डर्सची जबाबदारी मर्यादित असते
आणि शेअर्सच्या ट्रान्सफर्सवरती पण खूप मर्यादा असतात. खूप चांगल्या पद्धतीचे कंप्लायन्सेस या स्ट्रक्चरसाठी लागतात. त्यामुळे जे सुरुवात जर तुम्ही बिझनेस म्हणून करत असाल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लगेच फॉर्म करणं खूप कटकटीचं असू शकतं, कारण तुमचा बऱ्यापैकी खर्च ही कंपनी फॉर्म करण्यामध्ये, ती कंपनी मेंटेन करण्यामध्ये, त्याचे बुक्स, रेकॉर्ड्स, ऑडिट्स हे सगळे कंप्लायन्सेस फॉलो करण्यामध्ये खूप खर्च होतो. त्यामुळे त्या पद्धतीचा बिझनेस तुमचा जेव्हा होईल तेव्हाच तुम्ही हा पर्याय निवडणं हे सगळ्यात योग्य आहे. या कंपनीला सुद्धा तिच्या मालकांपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं. ती स्वतःच्या नावाने मालमत्ता ठेवू शकते, खरेदी विक्री करू शकते, करार करू शकते आणि तिच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याचे फायदे काय आहेत? तर अगेन लिमिटेड लायबिलिटी हा जो आता तुम्ही सगळे प्रो झाला आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय. भागधारकांची वैयक्तिक संपत्ती ही कंपनीच्या कर्जापासून आणि जबाबदाऱ्यांपासून सुरक्षित असते, त्याला म्हणतात लिमिटेड लायबिलिटी. तर या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला लिमिटेड लायबिलिटीचा बेनिफिट मिळतो. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असल्यामुळे जर तुमची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याबद्दल लोकांना विश्वसनीयता किंवा त्याच्याबद्दलचा विश्वास लोकांचा वाढतो आणि त्यामुळे पीपल आर मोर इंटरेस्टेड. तुमच्याबरोबर व्यवसाय करण्यासाठी लोकांची उत्सुकता जास्त असते. मल्टिपल फंडिंग सोर्सेस म्हणजे तुमची कंपनी व्हेंचर कॅपिटलिस्टकडून किंवा एंजल इन्व्हेस्टर्सकडून मोठ्या प्रमाणात पैसे उभे करू शकता तुम्ही, कारण तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी रजिस्टर केलेली आहे. टॅक्स बेनिफिट्स आहेत तुम्हाला बरेच आणि स्ट्रक्चर सॉलिड असल्यामुळे चांगले लोक, चांगले कर्मचारी तुम्ही हायर करू शकता. आता हे सगळं एवढं चांगलं असताना काय तोटा असेल हो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला म्हणजे मी पहिल्यांदा पण सांगितली आणि मी पुन्हा पुन्हा स्ट्रेस करीन की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मेंटेन करण्याचे खूप खर्च आहेत. व्हेरी हाय कंप्लायन्स कॉस्ट्स, म्हणजे त्याचे रेग्युलर ऑडिट्स करणं, त्याची बुक्स एका पद्धतीने मेंटेन करणं, त्याचे वेगळ्या वेगळ्या स्टेजेसना वेगळ्या वेगळ्या परीक्षांमधून पास होणं, नियमांचं पालन करणं हे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा त्या लेवलचा बिझनेस करायचा असेल तेव्हाच तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करा. दुसरं असं आहे की या कंपन्यांचे शेअर्स हे सार्वजनिक बाजारामध्ये खुलेआम विकले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते काही ठराविक सदस्यांपुरतेच मर्यादित असतात. साधारण 200 लोकांपर्यंतची भागधारकांची संख्या तुम्ही ठेवू शकता. अशा वेळेला तुमचा बिझनेस त्याच्यापेक्षा मोठा करायची वेळ आली तर ते अडथळा ठरू शकतात. आणि त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की मालकांचं मर्यादित नियंत्रण. म्हणजे मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष मालकाला दैनंदिन निर्णयांवर डायरेक्ट नियंत्रण कमी मिळतं, कारण तो इतका मोठा पसारा असतो की त्याला बरेच लोक मध्यंतरी म्हणजे त्याच्यामध्ये असतात आणि प्रत्येकांच्या सल्ल्यानी आणि प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे जेवढं सोल प्रोप्रायटर किंवा फॉर दॅट मॅटर पार्टनरशिप फर्म्समध्ये जेवढं तुम्हाला स्वतःचं म्हणणं प्रभावीपणे राबवता येतं तेवढ्या नियंत्रित पद्धतीने तुम्ही ॲज अ मालक म्हणून सुद्धा हा बिझनेस करण्यामध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. तर अशा पद्धतीचे काही तोटे प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रेशनमध्ये येऊ शकतात. रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही जनरली 1 पर्सन कंपनी रजिस्ट्रेशनसारखी किंवा LLP रजिस्ट्रेशनसारखीच आहे, पण थोडी जास्ती खर्चिक आहे. यालासुद्धा तुम्हाला DSC लागेल, डायरेक्टर्स आयडेंटिटी लागेल, नावाची नोंदणी करावी लागेल, सगळे डिटेल्स MCAच्या वेबसाईटवर भरायला लागतील, टॅन मिळवायला लागेल. अगेन जवळचा चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी तुम्हाला हे सगळे
काम करायला मदत करतील. कुणासाठी ही कंपनी करणं योग्य आहे, तर सामान्यतः 2 किंवा अधिक व्यक्तींनी जर एकत्र व्यवसाय करण्याचं ठरवलं, त्यांना त्यांच्या कर्जाची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी जर मर्यादित ठेवायची असेल, पण त्यांना अशी कंपनी फॉर्म करायची असेल जी फ्युचरमध्ये चांगल्या गुंतवणूकदारांना अट्रॅक्ट करेल किंवा व्हेंचर कॅपिटलिस्टकडून चांगले पैसे उभे करता येतील, काही मोठ्या प्रमाणात एखादा बिझनेस त्यांना करायचा असेल फ्युचरमध्ये, तर अशा वेळेला तुम्ही तुमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून रजिस्टर करावी. जर तुम्ही बिझनेस नव्याने सुरू करत असाल, जर तुम्ही बिझनेसमध्ये फारसे मुरलेले नसाल आणि जर तुम्ही छोट्या प्रमाणात काही चालू करण्याची तुमची इच्छा असेल, तर कृपा करून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरुवातीलाच बनवण्याचा प्रयत्न करू नका. हा तुम्हाला माझा सल्ला आहे. अशा पद्धतीने आपण 5ही कंपन्यांचे ऑप्शन्स बघितलेले आहेत. तर आता हे सगळे ऑप्शन्स बघितल्यानंतर, डिटेलमध्ये ते ऐकल्यानंतर, समजल्यानंतर मला असं वाटतं आहे, भारतामध्ये बिझनेस रजिस्टर करायचे असतील तर आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत हे तुम्हाला कळलं असेलच. पण ते करत असताना तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की माझी सुरुवातीची गुंतवणूक किती आहे, मी एकटाच व्यवसाय करणार आहे का माझ्याबरोबर कोणी सहकारी आहेत, मी सगळी जबाबदारी जी आहे ती घेऊ शकतो का, मला किती कंप्लायन्सेस पाळता येतील, भविष्यामध्ये मी कुणाकडनं पैसे उभे करणार आहे का, अशी कोणाची गरज मला भासणार आहे का, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही ठरवू शकाल की कुठला कंपनी रजिस्ट्रेशनचा प्रकार हा तुमच्यासाठी योग्य आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की कंपनी सुरू करणं ही फक्त एक कल्पना किंवा एक नुसती छान छान गोष्ट असं नाही आहे, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे योग्य स्ट्रक्चर निवडा, कायदेशीर बाबी समजून घ्या आणि मगच तुमचं स्वप्न बळकट पायावर उभं करा. मी नेहमी म्हणतो, मराठी लोकांनी बिझनेसमध्ये तुम्ही पडू नका, तुम्ही बिझनेसमध्ये ठाम उभे राहा, भान ठेवून प्लॅनिंग करा आणि मग बेभान होऊन ते अंमलात आणा. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा, त्याच्यावर कमेंट्स करा, तो तुमच्या मित्रांबरोबर, जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही सगळी महत्त्वाची माहिती मिळू शकेल तुमच्या आपल्या लँग्वेजमध्ये. जर तुम्हाला या व्हिडिओमधल्या स्लाईड्स किंवा मटेरियल जर प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये हवं असेल, म्हणजे तुम्ही ते डॉक्युमेंट घ्या आणि बाहेर प्रिंट करा की तुम्हाला ते वाचायला सोपं जाईल, अशा फॉर्मॅटमध्ये हवं असेल तर मला तुम्ही खालील कमेंटमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला मटेरियल पाठवून देऊ. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता info.marathi.sm@gmail.com. तुमच्या व्यवसाय वाढीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा.